बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी चंदन. प्रकरण 22. हॉटेल पूनमच्या बाररूममध्ये चंदरसमोर विजय बसलेला होता. दोघांच्या मध्ये फिस्कीचे ग्लास होते. ग्लासा शेजारी आईस बॉक्स होता. चंदरने 3 पेग मारले होते. विजयला मात्र 1 पेगसुद्धा नरड्याखाली लोटता आला नव्हता. तो फक्त समोरच्या प्लेटमधले पापड मोडत होता. ओटावर ठेवून त्या तुकड्यांची फक्त चव जिभेवर घोळवत होता. विजय. 3 पेग पोटात गेल्यावर चंदरने विजयच्या पाठीवर थाप टाकली. बोला बॉस चंदर. आता मी बोलायचं नाही, साला तू बोलायचं. मी काय बोलू? तू काय बोलणार? हरामीपणा केलास. तुम्ही जसं सांगितलं तसं मी केलं. थोबाड फोडीन तसं पुन्हा म्हणालास तर सॉरी बॉस. आत्तापर्यंत तुला 5 केशी हाताळायला दिल्या. पहिली सालवडच्या इंजिनियरशिपची त्या चिकण्या पोरीसाठी मी 25,000 रुपये खर्च केले. तुला बंगला गाडी वापरायला दिली. त्यात फक्त पोरीकडनं किती मिळाले? ओन्ली 20,000. देन 5,000 तोटा. दुसरी केस सातारच्या बागाईकर शंकरराव इनामदारांची. त्यांची ती बालविधवा सुगंधा. तिला जाळ्यात ओढायला किती रुपये ओतले मी? 20,000. हा, तेथे शंकररावांनी संगत सोडण्यासाठी तुला किती रुपये दिले? मला वाटतं 30,000 रुपये दिलेत. त्यात 10,000चा फायदा झाला. त्यात मला काहीच मिळालं नाही. त्यात तुला काय कमिशन देणार? शिंक प्रकरणाचा 5,000चा तोटा भरून काढायचा होता. तरी त्यातनं 5,000 बॅलन्स उरत होताच की. विजय, छोड त्या 1,000चं. आणि ते 3rd प्रकरण, श्रीरामपूरच्या शुगर फॅक्टरीचे डायरेक्टर अंबादास कोल्हे, त्यांची ती पुतणी पुतळा. त्यात फक्त तू 50,000 रुपये मिळवून दिलेस. मला 1 लाखाच्या पेक्षा होती. 1 लाख? 1 लाख? हां 1 लाख. वाय? तू विचारशील, साला त्यासाठी मी तुला काश्मीरला पाठवलं होतं त्या पोरीला घेऊन बाय प्लेन. तिथे तू 15 दिवस रोमांस करीत होतात. त्यासाठी इथं अंबादास कोल्हेला किती खिळवलं? पोर पाहिजे असेल तर 1 लाखाची मागणी केली. त्या प्रकरणात माझे 1.5 लाख गेले. 1.5 लाख. साला मला पोलीस कमिशनरची धमकी देत होता. गृहमंत्र्यांपासून चीफ मिनिस्टरपर्यंत जाईन म्हणून दमबाजी करत होता. पण त्याच्याच पोरीची अप जाणार होती म्हणून हात जोडायला आला. सोबत 1 लाखाचं बंडल VIP बॅगेसकट दिलं. त्या प्रकरणात मला किती दिले तुम्ही? त्यात तुला काश्मीर, विमान प्रवास आणि मागून पुढून गच्च असलेल्या गावरान पोरीचा चान्स मिळाला. उलट तूच मला पैसे द्यायला पाहिजेत. 4थी केस? हा, त्या केसमध्ये मीच मार खाल्ला. तू सही सलामत सुटलास. ते कसं काय? ऐकायचं आहे? कोणती 4थी तरुणी? चाकणचे कांदे बटाट्याचे व्यापारी झुंबरलाल, त्यांची ती पोर रजनी. हां, साली शरीरानं आधीच सुटलेली. तिच्या साऱ्या अंगाला तुपाळ वास यायचा. तर तिच्यासोबत मी तुझे कितीतरी फोटो काढले. चांगले नेकेड. पुन्हा झेडपीच्या ऑफिसात एकदा आला तो झुंबरलाल. सरळ गाठला, थाप ठोकून घातला गाडीत. त्याच्या खिशात 2 लाखाची कॅश होती. म्हटलं त्याच्या पोराचे रोमांस केल्याचे फोटो दाखवले तर कपाळाला हात लावील. तर त्यानं काय केलं? साल्यानं सरळ सांगितलं, ब्लॅकमेल करतोस? खुशाल कर. साला मी बी मारवाडी आहे. पोरीची चामडी देल पर पैसा नाही देल.
तसंच केलं त्यानं. तू पोरीला एवढं फिरवलंस पण त्यानं एक दमडीसुद्धा दिली नाही. उलट बोलला, पोरीला मजा वाटते, फिरवा फिरवा दिला. चांगला फोटो काढा, फिल्म इंडस्ट्रीच्या प्रोड्युसरला फोटो दाखवा, म्हणजे त्याला फिगर चांगली वाटली तर तो तिला एखाद्या सेक्सी पिक्चरमध्ये काम पण मिळून जाईल. बॉस, त्या रजनीनं माझ्या शरीराची भट्टीच बिघडून टाकली. तिची एवढी मोठी कंबर मिठी मारली की सुटलो तिच्यातनं. मीच तिला सोडायला सांगितलं ना तुला. त्रास द्यायला ती अजून मला कधी कधी येते. मार गोळी तिला. साला त्या रजनीसाठी 25,000ला गंडा बसला. तेव्हा म्हटलं सारा खड्डा सोनराव पवारांच्या वैजयंतीमध्ये भरून काढायला हवा. हां, वैजयंतीला दिवस गेलेत, म्हणजे प्रकरण हवं तसं ताणता येईल. हां, तुला घारगावला पाठवलं गाडीचे चाक बदलून. तू काय केलंस तिथे? 1,00,000ची मागणी केली, पुरला पोरासकट स्वीकारतो म्हणून. मग किती मिळाले? एक पैप पण मिळाले नाही. साला बदमाश. चंदरने हातातलं विस्कीचं ग्लास टेबलावर आदळलं. बॉस, तोंडावर उडलेली विस्की पुसत विजय बोलला. विजय, माझा धंदा ब्लॅकमेल करण्याचा. तुझ्यासारखी तरुण पोरं लोकांना फसवण्यासाठी मी वापरतो, मला स्वतःला फसविण्यासाठी वापरत नाही. तुझ्यासारखे थोडेच तरुण मी वापरतो, पण त्यांचं खाणं पिणं मी A ग्रेड हॉटेलमधनं करतो. तुमच्या ॲक्टिंगसाठी मी मोठमोठे ब्लॉक भाड्यानं घेऊन देतो. शिवाय तरुण पोरीनं भापावं म्हणून तुम्हाला स्कूटर, मोटरसायकल, फियाट, अँबॅसेडर, पद्मिनी, डॉल्फिन, मारुती मोटार, जीप काय पुरवत नाही सांग? एवढा सारा मसाला बघितल्यावर पोरी तुमच्याशी रोमांस करतातच. प्रकरण अंगावर शेकायला लागलं तर तुला सिकंदरचं ते मॅडम कर्नाटके प्रकरण माहीत असेल. साली ती प्रोफेसर बाई, वाटलं आहे फ्री माइंडेड, येईल जाळ्यात. सिकंदरला सिग्नल दिला, पण केस वेगळीच निघाली. सिकंदरनं तिला गाडीत टाकलं. तिला संशय आला होता, चांगली बियर प्याली. मग तिने सिकंदरला बाजूला बसवलं, स्वतः स्टेअरिंगवर बसली. गाडी सरळ तिनं पुन्हा स्टेशनच्या पोलीस ठाण्यात हजर केली. सिकंदर दिला की इन्स्पेक्टरच्या ताब्यात. मग साला कालच सोडला, वरपर्यंत पैसा चारला. मॅडम कर्नाटकानं 25,000चा चुराडा करायला लावला. मला वाटतं मी ती केस हाताळीन. त्यात काय मिळणार नाही. का? सालीला आईबाप आहेत, पण त्यांनी एकमेकांना घटस्फोट दिला आहे. त्यांच्याकडून ब्लॅकमेलसाठी काय मिळणार आहे? उलट ती घोरपड गळ्यात बांधून घ्यावी लागेल. लगीन झाल्यावर ती नोकरी करलच याची शाश्वती काय? म्हणजे शी इज डेंजरस टू अवर प्लॅन. का? पण मला वाटतं प्रोफेसर कर्नाटकी स्मार्ट फार. विजय, तुझ्या त्या स्मार्टनेसला मार गोळी. आम्ही आमच्या धंद्यात किती पैसा मिळवतो ते पाहतो. तरुण पोरींच्या आईबाप घराण्याची अब्रू वाचावी म्हणून किती पैसा देतात हे पाहतो. विजयला आताशी चंदर चांगला कळला होता. त्याला दूध कसं ह्याची पर्वा नव्हती. दुधातून मलई किती मिळेल हे त्याला हवं. साला ह्या धंद्यात लाखो रुपये कमावतो आहे. आपल्यासारखे देखणे पण बेकार तरुण त्याच्या जाळ्यात सापडून त्याचे प्लॅन सक्सेस करतात. बिचाऱ्या वैजयंतीला आपण त्यासाठी खेळवतोय. विजय, घारगावातनं सोनरावांकडनं किती पैसे मिळाले तर म्हणाला? नॉट अ सिंगल पैसा. विजय, चंदर करड्या आवाजात बोलला. बोला बॉस. तू हे खरं बोलतोस? होय. वैजयंतीच्या पोटातल्या गर्भाची कसम खातोस? का ग बसलास? बोल. विजयच्या डोळ्यासमोर वैजयंती उभी राहिली. गर्भभारानं अवघडायला लागलेली वैजयंती, तिचा तो गर्भ, त्याची कसम, आपल्याच रक्ताचा तो. का थोबाड शिवलं तर नमक हराम? माझा रिपोर्ट आहे. कसला रिपोर्ट? तुला ह्या केसमध्ये जाम इंटरेस्ट आहे. कोण म्हणतं? तू घारगावला रात्रीचा जाऊन येतोस. कोण म्हणतं?
घारगावचा माणूस माझ्याकडे आला आहे, त्यानं सारं सांगितलं आहे. घारगावचा माणूस? कोण तो? कोण असेल तो? चंदननं पाईप पेटवत म्हटलं. तो रानू तर नाही? विजय, चोराच्या मनात चाल ना. तू ओळखलेला माणूस बरोबर. त्यानं सारं सांगितलं. ते ऐकलं आणि विजयच्या अंगाला घाम सुटला. त्यानं गळ्याचा टाय सैल केला. टायनं आपलं नरडं आवळतंय त्याला उगाच वाटलं. विजयनं चंद्रकडं पाहिलं. पाईप खोलवर ओढत त्यानं धुराचा लोट विजयच्या तोंडावर सोडला. त्या धुरात विजय गुदमरला. विजय, तुला काय वाटलं सोनरावांची इस्टेट तू एकटाच खाऊ शकशील? ते विसर. म्हणजे त्यांच्या जुन्या घरातलं गुप्तधन तू रात्रीच काढायला गेला होतास? कोण? मी? रानूच सारं सांगतोय. मी माझ्या पदरचं काहीच बोलत नाही. रानूनं काय सांगितलं आणखी? विजय, गावचा गावढळ माणूस तो. त्याला 1 किलो मटण बिर्याणी खाऊ घातली, डनलॉपची गादी झोपायला दिली. म्हटलं तुला रोज हे असं खायला न झोपायला मिळणार, फक्त सोनरावच्या बंगल्याचं इस्टेटीचं सारं सांग. विजयला सारी कल्पना आली. चंदरसारखा डेंजर माणूस खून पचवून आणि तुरुंग फोडून एकेकाळी गाजलेला हा आता नव्या धंद्यात स्थिर झाला आहे. ह्याच्याशी खोटा व्यवहार करायचा म्हणजे. विजय, सोनरावांकडनं किती रुपये आणले सांगू? पण त्यात तुला काही मिळालं नाही हे मला माहीत आहे. त्या सोनरावानं चंदनला पुण्याला 1 लाख रुपये घेऊन पाठवलं होतं. त्यानं 1 लाखाचा ब्लॉक घेऊन दिला आहे. त्यात वैजयंती राहते आणि तू त्या ब्लॉकमध्ये नवऱ्यासारखा राहतोस. होय, आणि तू हे माझ्यापासून सारं लपवलं होतंस. तो रानू जर माझ्या बंगल्यावर आला नसता तर मला तुझा खेळ समजला नसता. बॉस, आय एम व्हेरी सॉरी. विजय, या बॉसची जो बैमानी करतो त्याला एकच शिक्षा आहे माझ्याकडे. चंदननं आपल्या कोटाच्या आतल्या बाजूस हात घातला. जपानी बनावटीचं ते लहानसं रिव्हॉल्वर होतं. मी मौतची सजा फरमावतो. 1 मिनिटात खेळ खलास. बॉस, बोल विजय. सीधा वागलास तर माझ्याकडे आणखी 3 केसेस आहेत. त्या पण बड्या घरच्या. एक तर खुद्द पुण्यातल्या बड्या पेपरवाल्याच्या पोरीची आहे. दुसरी आहे मंडईतल्या बड्या व्यापाऱ्याच्या पोरीची. तिसरी एका माजी मंत्र्याच्या टंच पोरीची. या 3 प्रकरणात 100% शुअरिटी. त्यात मला 2 लाख आणि तुला 1 लाख तरी नक्कीच कमवता येतील. बट वेन सोनराव प्रकरण निकालात निघाल्यावर. विजयच्या डोळ्यापुढे 1 लाखाची बंडल धडाधड पडली. शिवाय चांगल्या घरच्या पोरींशी रोमांस. आपल्या देखणेपणावर जबाबदार शरीरयष्टीवर आणि श्रीमंतीच्या खोट्या दिमाखावर पोरी जाळ्यात ओढायच्या. त्यांना दिवस गेले किंवा त्यांच्या हव्या त्या पोजमधले फोटो मिळवले की चंदरची ॲक्शन सुरू. विजय, सोनरावांनी तुला 1 लाख रुपये दिले ते ब्लॉकच्या रूपानं. पण तो ब्लॉक हीच वैजयंतीच्या नावाने चंदनने करून दिला आहे. होय, म्हणजे चंदन अंगठे बहादर असूनही तुला श्रेष्ठ आहे तर? तसंच काही नाही. अरे, त्या चंदनवर प्रोफेसर कर्नाटकी लट्टू झाली होती. काय? म्हणून तर सिकंदरला डाव टाकायला सांगितला होता. पण तो अंगाशी आला. तोच चंदन माझ्या मार्गातील धोंड आहे. तो चंदन तुझ्याच मार्गातील धोंड नाही, माझ्याही मार्गातली धोंड आहे. तुमच्या मार्गातली धोंड? होय. म्हणजे? त्या सोनरावाला यशवंती नावाची पोर आहे. देखणी तरुण पोर. वैजयंतीची छोटी कॉपी. पण ती यशवंती अनपढ. वैजयंतीपासून तुला 1 लाख मिळतात तर यशवंतीपासून 50,000 एक पाईक खर्च न करता मिळू शकतील. पण त्यासाठी घारगावला जाऊन राहायला हवंय. विजय, तू जे 2-3 वेळा घारगावात रात्रीचा गेलास ते कोणासाठी? तुला गुप्तधन हवं होतंच, पण तुला यशवंती हवी होती. साप झूट. मी पुराव्याशिवाय बोलत नाही विजय. पण
यशवंतीला तू केळीच्या बागेत गाठलंस, तिचा हात धरलास, पण त्या गावंडळ पूर्ण तुझ्या थोबाडात टेकवली. एकदा नाही, चांगली 2दा थोबाडात दिली. बॉस, बस झाला, अजून माझा गाल दुखतोय. विजय, स्त्रियांच्या बाबतीत डायरेक्ट मेथड चुकीची. त्यासाठी गो स्लोली तर गाडी वळणावर येते, नाहीतर मग ठोकर बसते. थोबाड शेकतं त्यानं. चंदर आपला अनुभव सांगत होता. बॉस, आता घारगावला जाणं बंद. का? यशवंती मिळणार नाही. गुप्तधन, त्याचा विचार करावा लागेल. किती घागरी मिळतील? मला वाटतं हुकमी एक्का तुमच्याकडं आहे, त्यानं सांगितलं असेल की. कोण? रानू हुकमी एक्का? विजय, कोणावर विश्वास कितपत ठेवावा ते मला समजतं. एक फालतू गडी रानू, साधं गुलामाचं पान. हुकुमाचा गुलाम असता तर त्याचा थोडा तरी उपयोग झाला असता. मग हुकुमाचा एक्का कोण? तो आहे चंदन. गुप्तधनाची खरी माहिती चंदनला आहे. चंदर ठाम शब्दात बोलला. मला वाटतं त्या आईसाहेबांना ते गुप्तधन मिळणार आहे, पण त्यासाठी आईसाहेबांनी सारं काही चंदनला सांगून टाकलं आहे. त्यांना जे काय मिळणार ते चंदनलाच देणार आहेत. चंदनला मी ते देऊ देणार नाही. का? आईसाहेबांच्या थोरल्या पुरीचा नवरा आहे. तुझं लग्न झालंय? नाही. मग तू विसरते सारं. तू गाजर खा गाजर. पण सोनरावांना शब्द दिला आहे. काय? वैजयंतीला मूल झाल्यावर लग्न करू. त्या मुलाला चंदन सांभाळणार. चंदन त्या मुलाला सुचित्राजवळ ठेवणार आहे. सुचित्रा? डॉक्टर भोरांची बहीण, ती पण डॉक्टर आहे. तिच्याजवळ ते मूल ठेवलं तर वैजयंती मोकळी होते. मग माझं आणि वैजयंतीचं लग्न. तू लग्न करणार आहेस? तू लग्न केलंस तर तू संपलास. बॉस चंदरच्या सर्कलमध्ये तुला नो ॲडमिशन. म्हणजे मी लग्न करू नको? होय, लग्न केलंस तर तू नैतिक जबाबदारीत अडकतोस. अरे, ह्या ब्लॅकमेलच्या धंद्यात लग्न करायचं म्हणजे पाण्यात राहून कोरडं राहायचं. दुसऱ्याला फक्त भिजवत राहायचं, त्याच्याकडून मिळेल तेवढं मिळवत राहायचं. पण सोनराव फार चांगले गृहस्थ आहेत. त्यांना लुबाडायचं म्हणजे. चोराला सारीच घरं सारखीच असतात. विजय, चोरी कशी करायची हे आपलं काम. आता वैजयंतीला 7वा महिना लागला आहे. तुला एक सरप्राईज बातमी देऊ? कसली बातमी? त्या सोनरावानं नवाज खेळ मांडला आहे. कसला खेळ? बॉस चंदरने व्हिस्कीची बॉटल ग्लासात ओतली. पाण्याऐवजी त्यानं सोडा घेतला. मूठ भरून आईस त्यानं ग्लासात टाकला. पाईपाचा धूर त्यानं सोडला. मग त्याने आपल्या खिशातला एन्व्हलप टेबलावर ठेवला. हे काय? बघ तूच. चंदरने व्हिस्कीचा थंडा ग्लास ओठाला लावला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.